समाचार अब तक, सत्य का साहस। जागतिक कीर्तीची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसच्या नागपूर विकास केंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले। खासदार कृपाल तुमाणे, इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी नीलांजन रॉय, कार्यकारी उपाध्यक्ष सुनीलकुमार धानेश्वर, वरिष्ठ उपाध्यक्ष तरंग पुराणिक, उपाध्यक्ष नीलाद्री प्रसाद मिश्रा यावेळी उपस्थित होते। सुरुवातीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फीत कापून केंद्राचे उद्घाटन केले। केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण केले। प्रास्ताविकात इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी नीलांजन रॉय यांनी केंद्राच्या स्थापनेची माहिती दिली आहे। आभार वरिष्ठ उपाध्यक्ष तरंग पुराणिक यांनी मानले, तर मिहान नागपूरचा ड्रीम प्रोजेक्ट आहे। येथे उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्याने उद्योजकांचे पसंतीचे ठिकाण ठरणार आहे। इन्फोसिस सारख्या जागतिक कीर्तीच्या अनेक कंपन्या येथे उभ्या राहत आहेत, त्यामुळे नागपूर हे वेगाने वाढणारे बिझनेस सेंटर असून शहराची हळूहळू आयटी हबच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। या ठिकाणी 3000 रोजगार उपलब्ध होणार आहे। केंद्राने आपला विस्तार करून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण केल्या पाहिजे। नागपूर विदर्भातील युवकांना संधी दिल्यास केंद्राचा व्याप गतीने वाढेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला। इन्फोसिस ही जागतिक कीर्तीची आयटी कंपनी आहे। पुणे व मुंबईनंतर नागपूर येथे सुरू झालेले इन्फोसिसचे हे महाराष्ट्रातील तिसरे केंद्र आहे। 230 कोटीची गुंतवणूक या केंद्रासाठी करण्यात आली असून येथे 3000 रोजगार उपलब्ध होणार आहे। 2,65,064 फूट जागेवर केंद्राचे बांधकाम करण्यात आले। बांधकामात कला व विज्ञानाचा संयोग करण्यात आला आहे। या केंद्रात युवकांना क्लाउड, AI आदी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह दूरसंचार, बँकिंग, रिटेल, एरोस्पेस, वाहन, लॉजिस्टिक, उत्पादन आदी विविध क्षेत्रातील डिजिटल तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी मिळणार आहे।